माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव उपक्रमामध्ये आपण आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया. श्रवणातून एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरूंकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे, यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात, त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात. गुरुपद घेण्याचे अधिक स्पष्टीकरण सांगितले गेले. ते कोणते? तर गुरुचे महत्त्व काय? गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक, आध्यात्मिक पिता असतो. तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो. म्हणून म्हटले गेले की गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु वयाने मोठा असो की छोटा असो, ज्याच्याकडून आपण जे काही शिकतो तेच गुरु शिष्य नाते होय. गुरु शिष्य परंपरा बघूया. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतात. म्हणूनच प्रत्येक वेळी गुरुची आठवण करणे आवश्यक होय. गुरुमंत्र. गुरुपद घेताना गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र म्हणजेच विशिष्ट मंत्र देतात, ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतो. अनुग्रह. गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह म्हणजे आशीर्वाद देतात, ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो. या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपदाचे महत्त्व. गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे, तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगायला हवे, जगून दाखवायला हवे. व जर तसेच जीवन तुम्ही जगलात तर नक्की जीवनात आनंद मिळेल व आपले घर गोकुळ होईल आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करायची. थोडक्यात काय तर हो, गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दीनानाथजी गुरुमाऊली यांच्याकडनं लिखाणातून आपण आज श्रवणाचा लाभ घेतला. जय गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.